हॅलो, हाय, नमस्कार मैत्रीण. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण सभ्यासाची ब्लाऊजच्या फ्रंट पार्टची कटिंग करणार आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक पार्टची कटिंग केली आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन चॅनलला अपलोड आहे तो चेक करा, त्यानंतरच हा व्हिडिओ बघा. तर यामध्ये आपण फ्रंट पार्टची मार्किंग करणार आहे. तर चला आपण आता फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करू. तर हे बघा, इथे मी न्यूजपेपर घेतला आहे. न्यूजपेपरवरच मार्किंग करते. आता वरतून एक स्ट्रेट लाईन देऊन घेते. आपलं आता शोल्डर आहे 13.5. तर 13.5चा अर्ध निम्म किती झालं? 6.25. तर इथून फोल्ड बाजूकून टेप ठेवायचं आहे. 6.25 मार्किंग करायची. हे बघा, इथून मी 6.25 मार्किंग करते. त्यानंतर इथून 1 इंच आपल्याला डाऊन जायचं आहे. हे कंपल्सरी, तुमची साईज कोणती पण असा 1 इंच डाऊन जाणं सर्वांसाठी कंपल्सरी. त्यानंतर इकडनं 2.5 इंच एक मार्किंग करायची. हे देखील सर्वांसाठी सारखंच आहे. तर इथून आपण मार्किंग जोडून घेऊ अगोदर. तर इथून आपल्याला आर्म होलची मार्किंग करायची, तेव्हा आपल्याला चेस्ट लाईन भेटेल. तर आपल्याला त्यासाठी आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले. आता डीप नेक आहे आपला, फ्रंट पण डीपच आहे आणि बॅक पण डीप आहे. तर आपल्याला डीप नेक फॉर्म्युला बघावा लागेल. तर मी त्यासाठी तुम्हाला 4 दाखवते डीप नेकचा. हे बघा, डीप नेक फॉर्म्युला. तर आपली चेस्ट किती आहे? 30 आहे. तर पहिल्याच लाईनमध्ये येते. तर हे बघा, 30 भागिले 6 करायचे. त्याच्यानंतर अधिक करायचे आपल्याला, त्याच्यात प्लस करायचे 0.75. तर किती झालं? 5.25. तर आपल्याला 5.25 मार्किंग करायची. इथे जिथून आपण 1 इंच डाऊन गेलो आहे तिथून आपल्याला 5.25 मार्किंग करायची. हे बघा, इथून सरळ लाईन देऊन घेऊ एक. त्यानंतर आपले इथं प्लस करायचे. डीप नेक आहे, डीप नेकला आपण 1.5 इंच लूजिंग देतो. तर आपली चेस्ट आहे आपली 30 इंच, त्याच्यात प्लस करायचे 1.5, 31.5 झालं. भागिले 4 करायचं आहे त्याला. तर किती आलं? पावणे, म्हणजे 7.5च्या पुढे 2 लाईन. तर आपण इथं 7.5च्या पुढे 2 लाईन म्हणजे 7.25 पण घेऊ शकतो. हे बघा, इथून असं मार्किंग करायची. मी 7.25 मार्किंग करते. पुढे शिलाई मार्जिन घेते 2 इंच. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची. तर त्यासाठी जी लाईन आहे हिचा सेंटर काढायचा आहे. हे बघा, असं टेप ठेवून सेंटर काढायचं आहे. सेंटरवर एक मार्किंग करायची. इथं असं टेप ठेवून घ्यायचं आपल्याला. अगोदर आपण शोल्डर मायनस करून घेऊ, त्यानंतर उंची वगैरे टाकू. तर शोल्डर मायनस करायला आपल्याला चार्ट बघावं लागेल. तरी मी तुम्हाला चार्ट दाखवते. हे बघा, आपण शोल्डर मायनस चार्ट बघणार. आपले शोल्डर आहे 2.5 इंच आपण शोल्डर घेतले. सॉरी, 2 इंच तयार शोल्डर आहे. आपला नेक डीप आहे पुढचा 6.5 आहे. तर 6.5 नेक डीप. त्यानंतर पुढचा नेकचं आपलं पॅटर्न आहे स्वीटहार्ट नेकमध्ये येतं इथे. तर हे बघा, इथून इथं बघावं लागेल आपल्याला. हे बघा, इथं 7 मध्ये आपलं 6.5 आहे. तर हे बघा किती मायनस होते? 1.5 इंच. तर 13.5 शोल्डर आहे आपलं, त्याच्यात मायनस करायचं आहे आपल्याला 1.5 इंच. खाली उरले 12 इंच आपलं शोल्डर आहे, त्याला भागिले 2 करायचे. किती झालं? 6. तर आपल्याला इथून मार्किंग करायची आता 6 इंचावर. फोल्ड बाजूकून टेप असा ठेवून घ्यायचं आहे. 6 इंचावर एक मार्किंग करायची. परत इथं देखील छातीच्या लाईनवर सेम तशीच करायची. तर आपण जोडून घेऊ ही मार्किंग. त्यानंतर या लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर बघा, टेप असं ठेवायचं आहे. सेंटरवर एक मार्किंग करायची. त्यानंतर आतमध्ये यायचं आहे आपल्याला 2 लाईन इतकं. आपण आता हे असं जोडून घेऊ. तर इथं क्रॉसमध्ये मार्किंग करायची आपल्याला चार्टनुसार. तर बॅकला केली ते आपण. हे बघा,
बॅकला केली होती आपण पाऊण इंच, आता करणार आहे अर्धा इंच. आपली लाईन पहिल्याच लाईनमध्ये येते, त्यामुळे आपल्याला पहिल्या लाईनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. अर्धा इंच मार्किंग करते मी इथं. फ्रेंच कवने आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने. आता आपण ब्लाऊजची उंची टाकू. तर त्यासाठी हे बघा, हे जे मायनस झालेली शोल्डर आहे तिथून ते इथपर्यंत आपल्याला असा टेप ठेवायचा आहे. त्याचा सेंटर काढायचा आहे. हे बघा इथं सेंटर काढलं आहे. तर सेंटर मार्किंग केली, तिथं आपण टेप ठेवू असा. आता पुढच्या गळ्याची मार्किंग करायची आपल्याला. पुढचा गळा आहे 6.5 इंच. शोल्डर टू अपेक्स आहे आपलं 9 इंच. त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 9.5 मार्किंग करते. त्यानंतर आपली ब्लाऊजची उंची आहे 14.5, पण फ्रंटमध्ये आपण 1.5 इंच प्लस करतो. तर इथं आपण 16 मार्किंग करणार आहे. हे सर्व स्केलनी जोडून घेऊ, सरळ लाईन देऊन घेऊ. त्यानंतर इथं देखील तर बघा आपल्याला आता इथं जेवढं मायनस झालं आहे, इथं किती झालं आहे मायनस, तेवढंच आपल्याला इकडे देखील करायचं आहे. ते बघा इथं मार्किंग केली मी, आता सरळ लाईन देऊन घेते. त्यानंतर बघा स्केल आपल्याला अशी ठेवायची. आपला पुढचा गळा जर स्केलच्या लाईनच्या खाली जात असेल तर वरतून आपल्याला 2 लाईन इतका मायनस करायचा. आता आपला पुढचा गळा छातीच्या लाईनच्या पण खाली जातोय, तर त्यामुळे आपल्याला 2 लाईन वरतून मायनस करावं लागेल. आपलं रेडी शोल्डर किती आहे, 2 इंच आहे. त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 3 इंच मार्किंग केली मी. अर्धा इंच इकडनं जाणार आहे आणि अर्धा इंच इकडनं जाणार आहे. तर गळा रुंदी किती आपली 3 इंच. इकडे देखील सेम तेवढीच टाकते मी. बॉक्स बनवून घ्यायचा आहे. गळ्याचा शेप आपण नंतर ड्रॉ करणार आहोत. आता आपल्याला इथं शोल्डर टू अपेक्सच्या याच्यावर अपेक्स टू अपेक्स मार्किंग करायचं आहे. आपलं अपेक्स टू अपेक्स आहे 6.5चं निम्मं झालं 3.25. तर इथं 3.25 मार्किंग करायची. आता इथं आपण 3.25 मार्किंग केली, नाही सॉरी 3.25 मार्किंग करायची. तर इथं जेवढी मार्किंग केली आहे, आता कमरच्या लाईनवर त्याच्यातून अर्धा इंच मायनस करायची. आता इथं 3.25 केली, तर इथं 2.25 करते मी. त्यानंतर आपल्याला इथं आता टक्स टाकावं लागेल. तर टक्स आपल्या साईजनुसार टाकावं लागेल. मी तुम्हाला चार्ट दाखवते. तर हे बघा आपल्याला टक्स चार्ट बघावं लागेल. तर त्यासाठी आपली चेस्ट कोणत्या लाईन येते, पहिल्या लाईनमध्ये येते. तर आपला वेस्ट कमरचा टक्स येणार आहे 2.5 इंच आणि आर्महोलचा टक्स येणार आहे 1.25 इंच. तर बघा तुमचं ज्या लाईनमध्ये येईल त्या लाईनमधलं तुम्हाला घ्यायचं आहे. तर 2.5 इंच येतोय, तर 2.5 इंचाचा इथं टक्स घेणार आहे मी. आता मी इथं 2.5 इंचाचा टक्स घेते. तो आपण शोल्डर टू अपेक्सच्या लाईनला असं जॉईन करू. त्यानंतर या लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. सेंटरवर एक मार्किंग करायची. पुन्हा एकदा एक सेंटर काढायचं आहे. पुन्हा एक सेंटर. तसा स्टेप खाली घेऊन मी 3 सेंटर या लाईनवर काढून घेतली. तर सर्वात खालच्या सेंटरपासून अर्धा इंच बाहेर जायचं आहे आपल्याला. मधल्या सेंटरपासून 2 लाईन इतकं बाहेर जायचं आहे आणि इथनं काहीच नाही. तर आता आपण हे सर्व जोडून घेऊ. सॉरी असं जोडते. त्यानंतर हे देखील आपल्याला असे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे.
आतमध्ये असं एक लाईन इतका आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथं आपल्याला कमरचं माप टाकायचं आहे. आता आपली कमर किती आहे 24.5. 24.5 भागिले 4 करायचे. ते किती आलं 6 इंच. वरती एक लाईन, ते इथे मी मार्किंग करते 6 इंच वर एक लाईन. त्यानंतर आपल्याला हा टक्सचं देखील मार्जिन घ्यावं लागेल, कारण टक्स मायनस होणार. आपला टक्स कितीचा आहे 2.5 इंच. तर 2.5 इंचचा टक्स. त्यानंतर शिलाई मार्जिन 2 इंच. आता आपण हे जोडून घेऊ. इकडे देखील सेम तसंच जोडून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला ह्या लाईन देखील चेक करून घ्यायचे. तर ही किती 6.5 आहे. तर आपल्याला ही देखील तेवढीच पाहिजे. तर व्यवस्थित जसा आकार दिलाय तसं ठेवून आपल्याला शेप देऊन घ्यायचं आहे. बघ इथं 6.5, इथं मार्किंग. तर किती येतं आहे ते अर्धा इंचाला एक लाईन कमी. तर इथं आपण अर्धा इंचाला एक लाईन कमी मार्किंग करू. तर इकडं ते पुढचं आपण नंतर करू. आता आपल्याला इथं लोअर चेस्टचं देखील मार्किंग करायचं आहे. आता हे बघा, इथून आपण जे क्रॉसमध्ये मार्किंग केलं होतं ब्लाऊजच्या उंचीसाठी, गळ्यासाठी, शोल्डर टू अपेक्ससाठी, तर तिथंच आपल्याला टेप ठेवून आपल्याला शोल्डर टू लोअर चेस्टचं पण मार्किंग करायचं. आता शोल्डर टू लोअर चेस्ट आपली 11.5 आहे. त्याच्यात 1 इंच प्लस करून मी इथं 12.5 मार्किंग करते. ते बघा, आता आपल्याला इथं लाईन नाही द्यायची, तशी डॉट डॉटवाली लाईन मी अशी बनवून घेते. हे बघा, अशा पद्धतीने ही शोल्डर टू लोअर चेस्टची लाईन आहे आपली. तर बघा, आपण ही मार्किंग अगोदर जोडून घेऊ. आता इथे जेवढं आलं आहे तेवढं इथं देखील घ्यायचं आहे आपल्याला. हे किती आलं अर्धा इंचाला एक लाईन कमी, तर इथं देखील तेवढंच घेऊ आपण. ते हे सर्व जोडून घेऊ अगोदर. आता इथं जेवढं आलं आहे तेवढं याच्या डबल घ्यायचं आहे. आता इथं अर्धा इंचाला एक लाईन कमी, तर इथं 1 इंचाला 2 लाईन कमी मार्किंग करायचे. ते स्केलने जोडून घेऊ. त्यानंतर स्केल आपल्याला अशी ठेवायची या मार्जिनच्या लाईनला टच करून, आणि इकडे देखील अशी लाईन. त्यानंतर आर्महोलमध्ये टक्स घ्यायचा आहे. आता आपला हा किती होता 2.5 इंच, तर त्याचा अर्धा किती झालं 1.25 इंच. तर हे बघा, इथं असं जिथं जॉईंट होतं आहे तिथं होऊ द्यायचे. त्याच्या 1.25 इंचचं वरती अर्ध इथं मार्किंग करते मी. त्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे असं 1.25 इंच कुठे येते हे बघा. हे आपण इथे शोल्डर टू अपेक्सच्या लाईनला जॉईन करून घेऊ. तर ह्या देखील लाईन आपल्याला चेक करून घ्यायची. आता ही किती आपली 5.5 इंच. आता ती पण आपल्याला तेवढीच पाहिजे. तरी बघा, इथं मार्किंग केली. आता ही जी लाईन आपण ड्रॉ केली हिला आपण ती जॉईन करून घेऊ. तर स्केल आपल्याला अशी ठेवायची, या ज्या लाईन तिरप्या गेल्या ना तशीच आपल्याला स्केल ठेवायची आहे बघ. आता आपण ती स्केलने जोडून घेऊ. नवीन आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे इथं. हे बघा, नवीन आर्महोलचा शेप देऊन घेतलाय. तर बघा, आता आपल्याला इथं आपली एवढी ड्राफ्टिंग झाली आहे. आता ही लोअर चेस्ट आहे, इथून आपल्याला चेक करायचं आहे. तर किती आलं आहे आपलं 3 इंच. हे बघा, शोल्डर टू लोअर चेस्टचं आपण मार्किंग केलं होतं, तर तिथं किती येतं आहे आपलं 3 इंच. आता सेम आपलं 3-3 इंचच आलं पाहिजे. तर इथं मी अशी एक सरळ लाईन देऊन घेते. तर हे बघ 3 इंच आलं आहे. तर आपण असं मार्किंग करू. हे बघा, अशा पद्धतीने थोडं डार्क करते मी. त्यानंतर इकडनं देखील सेम त्याच पद्धतीने आपल्याला मार्किंग करायची 3-3 इंच.
टेप बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला असं राऊंड तुम्हाला दिसत असेल. इकडे देखील सेम त्याच पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने राऊंड तयार करून घेतलाय. तर बघा आता आपल्याला इथं देखील एक लाईन बनायची. त्यासाठी काय करायचं, जो नवीन आर्महोल ड्रॉ केला आहे तिथून बघा इथून असं 1 इंच हे बघा इथून असं मार्किंग केलंय. तर हे बघा इथं किंवा इथून देखील 1 इंच. आता इथून आपल्याला हा जो पॉईंट आहे हा बघा, हा पॉईंट इथं जॉईंट करायचं आहे. बघा अशा पद्धतीने स्केल आपल्याला हे बघा स्केल अशी ठेवून आपल्याला इथं अशी मार्किंग करायची. त्यानंतर बघा आपल्याला इथं देखील टक्स घ्यायचं आहे. तर इथं बघा 1 इंचचा टक्स द्यायचा आहे आपल्याला. आता ह्या दोन्ही बाजूने अर्धा इंच मार्किंग करते. पूर्ण 1 इंचचा टक्स द्यायचा आहे. आता आपण हे असं जॉईंट करून घेऊ. ते आपलं मायनस होईल. तर बघा इथं आपला एक टक्स झालाय. त्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, आपल्या ही जी छातीची लाईन आहे इथून आपल्याला असं ठेवायचं आहे आणि 1.5 इंच मार्किंग करायचं. आता हे या साईजनुसार आपली साईज 30 इंच आहे त्यामुळे छातीच्या साईजनुसार केलं आहे. आता आपल्याला ते इथं असं जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने. तर बघा इथं आपल्याला असं जिथं 1.5 इंच आलं आहे तिथं आपल्याला असं शोल्डर टू अपेक्षच्या लाईनला जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने. आता आपली एवढी मार्किंग झाली. आता हे आपले टक्स मायनस होणार आहे बघा हे. त्यानंतर हा देखील मायनस होणार आहे आपला, हे पण मायनस होणार आहे. जेवढं आपण नवीन मार्किंग केलंय तेवढं आपलं मायनस होणार आहे. आता बघा इथं थोडंसं पण नवीन टक्स ड्रॉ केलंय त्यामुळे असं याला शेप देऊन घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने. आता आपली एवढी मार्किंग झाली आहे. आता आपल्याला सर्व मार्किंग झाली आहे. आपल्याला आता पुढच्या गळ्याचा शेप द्यायचा आहे, तो स्टार्टनेक द्यायचा आहे. तर हे बघा आता गळ्याचा शेप देऊन घेते मी. तर अशा पद्धतीने आता गळ्याचा देखील शेप देऊन घेतलाय. आपली सर्व ड्राफ्टिंग झाली. ते आपलं मायनस होणार आहे सर्व हे देखील. आता आपण कटिंग करणार आहे. तर हे बघा आता आपण कटिंग करणार आहे. तर तुम्हाला दाखवते. जसं मार्किंग केलंय तशीच कटिंग करायची आपल्याला. तर गळा देखील कट करून घेते मी. आर्महोल आपण नंतर कट करणार आहे. एक्स्ट्राचं कट करून घेते मी. त्यानंतर बघा हा टक्स कट करायचा आहे आपल्याला. त्यानंतर इकडनं देखील हा टक्स पण कट करायचा आहे. जेवढं मायनस केलेलं टक्स आहे ते सर्व कट करायचे आपल्याला. त्यानंतर बघा
आपण हा जो टक्स आहे हा दोन्ही एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचे. आपला आर्महोल जॉईंट होत आहे का व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. तर होतोय. तर आपण आता हा देखील आर्महोल कट करून घेऊ. ते बघा, तर आपली एवढी कटिंग झाली. त्यानंतर आपल्याला आता बघा आपल्याला हे देखील कट करावं लागेल. त्यासाठी अगोदर मी मार्किंग करून ठेवते, कारण हा पार्ट आहे जो आपला तो इथेच आला पाहिजे. तर हे बघा इथं असं मार्किंग करून ठेवते, म्हणजे आपल्या लक्षात येईल. ते बघा, एवढी आपली कटिंग झाली. त्यानंतर आपल्याला हा देखील कट करायचा आहे. हे बघा, हे बघा अशा पद्धतीने आपली आता एवढी कटिंग झाली आहे. हे बघा आता आपली एवढी कटिंग झाली आहे. आपल्याला हे पार्ट असे व्यवस्थित असेच ठेवायचे. बघा मी अशी बाजूला घेते. जेव्हा मी अस्तर मार्किंग करेल तेव्हा तुम्हाला व्यवस्थित सांगेल. आता हा पार्ट फक्त आपल्याला लागणार आहे. आता हा बॅक पार्ट घेतला आहे मी. तर बॅक पार्टची मार्किंग आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. तर तुम्ही जर ती बघितली नसेल तर नक्की जाऊन चेक करा. तर आपल्याला हा पार्ट बघा अशा पद्धतीने ठेवायचा आहे. ज्या आपल्या लाईन आहे ज्या मार्जिनच्या त्याला असं व्यवस्थित टच करून ठेवायचं आहे. इथं असं मार्किंग करायचं आहे. जसं क्रॉसमध्ये जातं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे देखील आपण हे जोडून घेऊ. आता हे बघा असं स्केलने जोडून घेतलं. त्यानंतर बघा आपल्याला आता ब्लाऊजची लेंथ बघायची, उंची बघायची ब्लाऊजची किती पाहिजे. तर आता मला ते म्हणजे ती शिवून 13 इंच होईल. तर मी 14वर मार्किंग म्हणजे 14वर आहे तेवढीच ठेवणार आहे, काही कट करणार नाही आहे. तर आता मी बॅक पार्ट कट करते. त्यानंतर वरतून देखील कटिंग करून घ्यायची. तर हे बघा आता बॅक पार्ट देखील आपला कट झाला आहे. आता आपण इथं बॅकच्या नेकची देखील मार्किंग करून घेऊ. तर आपल्याला बेल्ट किती हवा आहे, 3.5 आहे. मी इथं 4 मार्किंग करते कारण तो शिवून होणार आहे 3.5. तर इथं हे बघा नेक विथ किती, 2.25. तर मी इथे किती घेते, 2.5 किंवा तुम्ही 3 देखील घेऊ शकता. मी इथं 2.25 घेतली. स्केलने अशी जोडून घेते. बॉक्स बनवून घेते. त्यानंतर बघा आपला मागचा शेप देखील स्वीट टेक्निक म्हणजे पांढऱ्यासारखाच आहे. कट करून घेतली. तर हे बघा आता आपली एवढी फ्रंट आणि बॅकच्या सर्व पॅटर्नची कटिंग झाली आहे. आता आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये हेच पॅटर्न आपण अस्तरवर ठेवून कुठे किती वाढवायचे तर मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.